दो सरकारला म्हणजे तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करायची नाही असं तुम्ही म्हणताय आणि ही मागणीच मुळात योग्य नाही असं सरकारचं म्हणणं आहे का? असं तुमच्या मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भातली सरकारची ही भूमिका असावी असं वाटतं? गरीब मराठ्यांचं वाटोळंच करायचं हे त्यांचा उद्देश आहे। आरक्षण आता सगळ्याला कळतं। हे बघा, तुमच्यासारख्यापासून गरीब मराठ्यांपर्यंत, तज्ञापासून अभ्यासकापर्यंत सगळ्यांना वाटतं की मराठा हा कुणबीमध्ये आहे। मग बाकीच्याच 180 जातीच होत्या, मग 350 कसं काय झाल्या ताई? कसं काय झाल्या त्या? कसं काय कायदेशीर आहेत? मग आम्ही कायदेशीर कसं काय नाहीत? आमचे तर पुरावे आहेत। गिरीश महाजन साहेब त्यावेळेस म्हणले होते, तुमची मागणी म्हणे, मला म्हणले तुमची मागणी मराठा आणि कुणबी एक आहे आणि तर आता ही कायदा पारित करायला आधार लागतो, त्याशिवाय होत नाही। आम्ही समिती गठीत करतो। ताई, ही शब्द लक्षात ठेवा, एवढं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी पण आणि सरकारसाठी पण। तुमची मागणी आम्ही अंमलबजावणी करतो, पण आधार तर पाहिजे। आम्हाला समिती नेमू द्या। समिती नेमली, त्या समितीनं 58 लाख नोंदी दिल्या। ती अहवाल 3 खंड सरकारला दिले, सरकारने ते स्वीकारले सुद्धा। आता आधार आहे ना, आता त्याला बोलायला जागा नाही। मराठा कुणबी एक तर जे आर काढावा लागतो। आता आधार आलाय। दुसरं, सरकारी दस्तावेज गॅजेटियर हे नाकारताच येत नाही कोणालाच। हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर नाकारताच येत नाही ताई। आणि अभ्यासकाला माहिती आहे, तज्ञाला माहिती आहे, आयोगाला माहिती आहे, समितीला माहिती आहे, हे केंद्रीय मागासवर्ग आयोगाला माहिती आहे, राज्याच्या मागासवर्ग आयोगाला माहिती आहे की आता हे द्यावं लागणार आहे। मग आता यांच्या जीवावर आलं, सत्य सत्य झालं। आता काय, आपण तर तोंडर पडायला लागलो मुख्यमंत्री असून सुद्धा, लोकांच्या नजरेतून पडतो ना आता नाही दिल्यावर। म्हणून मग काहीतरी खुळ काढायचं आणि आरडाओरडा करायचा। मराठे आता भीक घालत नाहीत, कारण मराठ्याला माहीत झालंय निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे। आता सरकार काही म्हणलं, आय म्हणून येतं, बाप म्हणून येतं, काही म्हणून, आता मुंबईला जायचं। मराठी निघाले आजच बघा तुम्ही, आपले सगळे कॅमेरामॅन आंतरवलीत गर्दी झाली।